सीमा साळुंखे महाप्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातली या घडीची मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या रात्री पुण्यात भेट होणार आहे। 7 डिसेंबरला पुण्यात पोलीस महानिरीक्षकांचं संमेलन आहे। विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच भेट आहे। त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी उद्या रात्री पुण्यात दाखल होत आहेत। प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींचं विमानतळावरती स्वागत करतील आणि तिथूनच ते मुंबईला परततील। अद्वैत मेहता आमचे पुण्याचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अद्वैत, म्हणजे ठाकरे फक्त मोदींचं स्वागत करणार, त्यांच्यासोबत कार्यक्रमात उपस्थित राहणार नाहीत असं सुरुवातीला कळतंय। एकंदरीतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जो दौरा आलेला आहे त्यानुसार उद्या रात्री 8 वाजता उद्धव ठाकरे हे मुंबईवरून निघतील आणि थेट ते पुण्याचं जे विमानतळ आहे लोहगावला तिथं ते 9 वाजता पोहोचतील आणि ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन जे आहे ते रात्री उशिरा म्हणजे साधारणतः 9:50 होणार आहे आणि ते झाल्यानंतर प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री हे पंतप्रधानांचं स्वागत करतील। हा साधारणतः फक्त 10 मिनिटाचा कार्यक्रम आहे आणि लगेचच म्हणजे 10 वाजताच उद्धव ठाकरे हे पुण्यावरून पुन्हा मुंबईला रवाना होणार आहेत। याचा अर्थच असा आहे की केवळ 10 मिनिट पंतप्रधान मोदी हे पुण्यामध्ये विमानतळावरती उतरल्यानंतर जो काही स्वागत समारंभ आहे त्यालाच फक्त मुख्यमंत्री हजर राहणार आहेत। त्याच्यानंतर 2 दिवस जी काही पूर्ण देशामधल्या पोलीस महासंचालकांची बैठक आहे तिथं मात्र उद्धव ठाकरे उपस्थित राहतील। असा दौरा अद्याप तरी आलेला नाहीये, त्यामुळे तेव्हा या ठिकाणी फक्त औपचारिकता पाळण्याचं काम ठाकरेंकडून केलं जाईल असं दिसतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान सत्तेतून पायउतार झालेल्या भाजपात नाराजीचा सूर आता उमटू लागलाय। पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे निष्ठावंत इथं आक्रमक झाल्याचं चित्र आहे। भाजपात निष्ठावंत आक्रमक, पराभूत नेत्यांची नाराजी उघड, भाजप नेत्यांमध्ये धुसफूस, राज्याची सत्ता हातातून जाताच भाजपमधील निष्ठावंतांनी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मोर्चा उघडलाय। भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे त्यामध्ये आघाडीवर आहेत। 2019च्या लोकसभा विधानसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या। लोकसभेत भाजपला चांगलं यश मिळालं, पण विधानसभेत सर्वाधिक जागा मिळूनही भाजपला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं। त्यामुळे आता जुन्या निष्ठावंतांनी चांगलीच उचल खाल्ली आहे। त्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी या असंतोषाला तोंड फोडलंय। पंकजा मुंडे यांची कथित नाराजी त्याला कारणीभूत ठरली आहे। पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानंतर खडसेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता हल्लाबोल केलाय। की रोहिणीताईंचा आणि पंकजाताईचा पराभव हा काही पक्षाविरोधी पक्षाच्याच अंतर्गत विरोधी लोकांमुळे झालेला दिसतोय। प्रथम दर्शनी तरी असं दिसतंय आणि ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या विरोधी काम केलेलं आहे अशांचे नावं मी स्वतः माननीय अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे दिलेले आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा केली आहे की कारवाई केली पाहिजे। गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी प्रकाश शेंडगेंनी देखील या वादात उडी घेतली आहे। भारतीय जनता पक्षात ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप शेंडगेंनी केलाय। भाजपमध्ये जे ओबीसी नेत्यांच्यावरती जो काय प्रकार सुरू आहे, अचानकपणे त्यांचं तिकीट कापायचं, त्यांना असं फेकून द्यायचं आणि आत्ताच नाही, हे अनेक वर्षापासून सुरू आहे। 2019च्या निवडणुकीत भाजपनं नेत्यांची मेगा भरती केली होती। काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक बडे नेते सत्तेसाठी भाजपत गेले, त्यामुळे जुन्या निष्ठावंतांमध्ये नाराजी होती। पण लोकसभेतील यशामुळे निष्ठावंतांनी गप्प राहणं पसंत केलं। खरं तर या आयारामांमुळे निवडणुकीत भाजपला तसा फायदा झाला नाही। तसंच एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपनं ऐनवेळी तिकीट नाकारलं होतं आणि त्याचमुळे निष्ठावंतांमध्ये डावललं गेल्याची भावना निर्माण झाली होती। मात्र निवडणुकीदरम्यान दुखावले गेलेले भाजपतील काही नेते आता बोलू लागलेत। त्यामुळे आगामी काळात भाजपतील पक्षांतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबईहून विवेक कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
तेव्हा एकीकडे भाजपात पक्षांतर्गत संघर्ष वाढण्याची चिन्ह असताना आता साधारण 15 आमदार भाजप सोडून जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आलेल्यांची चलबिचल सुरू असल्याची माहिती मिळतीये. हे सगळे भाजपत आलेले आहेत ज्यांची घर वापसीची तयारी सुरू असल्याच्या चर्चा आहेत. यात प्रशांत ठाकूर, राणा जगजीत, रविशेठ पाटील, नामदेव ससाणे, शिवेंद्रराजे भोसले, संजय सावकारे, गणेश नाईक, विजयकुमार गावित, काशीराम पावरा, मोनिका राजळे, राधाकृष्ण विखे पाटील हे घर वापसीच्या विचारात असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपनं या वृत्ताचं खंडन केलंय. दरम्यान भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवरती अन्याय होतो हा आरोप सर्वार्थानं चुकीचा आहे. आता निवडून आलेल्या आमदारांमध्ये सर्वाधिक संख्या ओबीसी नेत्यांची आहे असं भाजपचे नेते गिरीश महाजन म्हणालेत. तसंच मेगा भरतीतून आलेले नेते पक्षातून बाहेर पडणार नाहीत, ही निव्वळ अफवा आहे असा दावाही त्यांनी केलाय. नव्या सरकारला सिंचन प्रकल्पांचा आढावा घ्यायचा असेल तर घेऊ देत, खरं तर त्यांनी चौकशीही करावी असंही महाजनांनी सुचवलंय. ओबीसी समाजाला जेवढा न्याय भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे, मला वाटतं तो कुठल्याही पक्षाने दिलेला नसेल. आजही आपण जर संख्या मोजली आपण आमदारांची, तर सगळ्यात मोठी संख्या पर्सेंटेज वाईज सुद्धा ओबीसींची संख्या ही भाजपकडेच मोठी आहे. आता मी सुद्धा ओबीसी आहे, मी सुद्धा ओबीसी माझ्याच घटक आहे, असं नाही आहे. तुम्हाला कधी अन्याय झाल्यासारखं वाटलं का? मला कुणावर अन्याय झाला? इथे बावनकुळेंचं स्टेटमेंट मी ऐकलं, संजय कुटेंचं स्टेटमेंट मी ऐकलं, आम्ही आहोत, पंकजाताई आहे, अनेक लोक आहेत की या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा अनेक लोक आहेत की ती या ठिकाणी मोठ्या पदावर चांगली महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती, ती ओबीसी समाजाचीच आहेत. ही सगळी अफवा आहे. मी सांगतो तुम्हाला, एक सुद्धा आमदार आमचं या ठिकाणी जाणार नाही. सगळे आमदार आम्ही सगळे सोबत आहोत, 100% आम्ही सगळे इंटॅक्ट आहोत. कुठेही मला वाटतं एक सुद्धा आमदार असा चुकून सुद्धा प्रयत्न या संदर्भामध्ये करत नाहीये. या फक्त अफवा आहेत, बाकी दुसरं काही नाही. निश्चित आढावा घेतला पाहिजे, चौकशीच केली पाहिजे मी तर म्हणेल. कारण या गोष्टीमध्ये जे चुकीचं काम झालं असं म्हणणं आहे, त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे. ज्यावेळेला आपण आमचं सरकार याच्या आधी ज्यावेळेला या खात्याबद्दल बोललं जात होतं, PIL झालेल्या होत्या आणि चितळे समिती नेमली होती त्याच्या पोटाने. मान्य उच्च न्यायालयात चितळे समिती नेमल्यानंतर या संदर्भामध्ये मान्य चितळे साहेबांनीच म्हटलेलं होतं, त्या समितीने म्हटलेलं होतं की सुप्रमा न देता हे एवढं तुम्ही काम कसं काय करतात, काय काम करणार आहात, काय प्लॅनिंग आहे, काय नियोजन आहे, किती खर्च लागणार आहे. दरम्यान राज्य सरकारचा आणखी एक मोठा निर्णय आज समोर आला. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाहीर केलेल्या कामांना राज्य सरकारनं आता स्थगिती दिली आहे. यात नगर विकास विभागाचा मोठा निर्णय, घोषणा होऊन जी कामं सुरू होऊ शकली नाहीत त्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये नगरपालिका हद्दवाढ, महापालिका हद्दवाढ, रस्ते अनुदान, नगरपालिका नगरोत्थान, महापालिका नगरोत्थान या अंतर्गत येणाऱ्या कामांचा समावेश आहे, ज्यांना आता राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अंतर्गत 2019-20 या वर्षात राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून 12,000 कोटींचा आराखडा मंजूर झालेला आहे. या कामांना देखील स्थगिती देण्यात आली आहे. 1,000 कोटी प्रशासकीय योजना आहे, त्याचं काम आता स्थगित करण्यात आलंय. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत 50% निधी केंद्र सरकारकडून मिळतो, तर 50% निधी राज्य सरकारकडून मिळतो. गेल्या काही महिन्यांमध्ये शासकीय तांत्रिक बाबी पूर्ण करत सुमारे 12,000 कोटींची कामं यांना मान्यता मिळाली होती. या योजनेअंतर्गत देण्यात आलेली होती. यामध्ये 50% हिस्सा हा केंद्र सरकारचा होता, तर उर्वरित राज्य सरकारचा. आता जी कामं 70%पेक्षा जास्त पूर्ण झाली आहेत, तितकीच कामं पूर्ण करावी आणि बाकी उर्वरित तांत्रिक कार्यपद्धतीत असलेली कामं थांबवावीत, असे आदेश एका पत्रकाद्वारे काढण्यात आले. राज्यातल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारकडनं, मोदीजींकडनं 12,000 कोटी रुपयाचा आराखडा आम्ही मंजूर करून घेतला. याला स्थगिती दिलेली आहे आणि महाराष्ट्राच्या पिण्याच्या पाण्यासारख्या योजनेला सचिवांनी कुठल्या आधार घेऊन याची स्थगिती दिलेली आहे. राज्यामध्ये गोरगरीब लोक पिण्याच्या पाण्यामुळं हैराण आहेत. मुंबईतल्या आरे भागातलं मेट्रो कारशेडचं काम लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. सरकारने ज्यात शिवसेना पण सहभागी होती, एकत्रित 1.25 लाख कोटी रुपये ते मेट्रो प्रकल्प सुरू केलेले आहेत. ह्या 1.25 लाख कोटी रुपये देणारे जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पासून सगळेच आज चिंतित झाले आहेत आणि म्हणून
मुख्यमंत्र्यांनी आपली चुका स्वीकारावी आणि पुन्हा कारशेडचं काम सुरू करावं. यानंतरची बातमी आहे केंद्रातून. कांदा दरवाढीच्या मुद्द्यावरून आयोजित करण्यात आलेली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे. या बैठकीत देशभरातील वर्तमान कांद्याचे दर कमी कसे करायचे या संदर्भात चर्चा झाली. परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या कांद्याला लवकरात लवकर बाजारपेठेत पोहोचण्याकरता यंत्रणा उभी करण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. तुर्कस्तानकडून कांदा आयात करण्याबाबत यापूर्वीच निर्णय घेण्यात आलेला आहे. हा कांदा लवकरात लवकर बाजारपेठांमध्ये कसा पोहोचेल यासाठी आता राज्य सरकार कशी मदत करेल याबाबत देखील केंद्रातल्या या बैठकीत चर्चा झाली. एकीकडे कांदा दरवाढीवरून देशात वातावरण तापलेलं असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून वाद पेटलाय. कांद्याच्या दरावरती बुधवारी लोकसभेत चर्चा सुरू होती. यावेळेस माझ्या कुटुंबात कांदा आणि लसणाचा वापर फार केला जात नाही असं निर्मला सीतारामन म्हणाल्या. त्यांच्या या विधानाला अनेकांनी असंवेदनशील असं म्हटलंय. कांद्यावरती मी 20 मिनिटं बोलले पण माझ्या एका विधानावरून टीका होतीये हे योग्य नाही असं आज निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत. मैं इतना लहसुन प्याज नहीं खाती हूँ जी, तो डोंट वरी. मैं ऐसे परिवार से आती हूँ जहाँ अनियन प्याज का मतलब नहीं रखते हैं. नहीं बिल वो सही कह रही हैं, क्योंकि उनके जो दिल में जो छुपा हुआ है ना वो जबान पर आ ही गया. उनको मतलब नहीं है उन गरीबों से जो आज प्याज की कीमत नहीं इतनी बढ़ चुकी, खरीद नहीं सक रहे हैं. उनके घर में तो सब चीज है. मंत्री जी के पास तो फाइनेंस मिनिस्टर है, घर में सब चीज होगा, फ्रिज भरा पड़ा होगा, घर पड़ा होगा, मगर गरीब जो तड़प रहा है उनके तो दिल में है ही नहीं ना. ये तो आम आदमी की सरकार नहीं है, ये तो कॉर्पोरेट सरकार है. तेव्हा कांद्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहक संकटात सापडलेले असताना शेतकऱ्यांना मात्र अच्छे दिन आलेत. दौंड तालुक्यातील कुसेगाव या ठिकाणी राहणाऱ्या हनुमंत भगवान शितोळे या शेतकऱ्याला थोडा नाही तर तब्बल 1 कोटींचा नफा झालाय कांदे विकून. शितोळे यांनी गेल्या वर्षी 35 एकरावरती कांद्याचं पीक घेतलं होतं. त्यावर एकरी 60 ते 65 हजार रुपयांचा त्यांना खर्च आला होता. या कांद्याची साठवणूक करण्यासाठी शितोळेंना 8 ते 10 लाख रुपये खर्च झाले. साठवणुकीसाठी केलेल्या खर्चामुळे कांद्याचं पीक वाचलं आणि त्याच्यामुळेच त्यांना चांगला दर मिळाला आणि त्यांना आता 1 कोटींचा नफा झालाय. 30-35 एकर कांदा आहे. जवळजवळ याला वाखारीला आम्हाला जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये खर्च आलेला आहे. आम्ही हा कांदा वाखारी साठवून ठेवलेला कांदा आहे. त्यामुळं हा पोटच्या पोरासारखा असा जपून निसर्गामुळं आम्हाला हा आतापर्यंत आताचा या चालू वर्षीचाच बाजार आहे. गेल्या वर्षी काहीच नव्हता. त्यामुळं साठवणीच्या कांद्याचं. ब्रेकनंतर महाप्राईम टाईममध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. डिसेंबर 2018च्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला आज जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. यात ती 90% भाजली आहे. तिला आज संध्याकाळी लखनौहून नवी दिल्लीला एअरलिफ्ट करण्यात आलं. राजधानीतील सफदरगंज या रुग्णालयात तिच्यावरती उपचार सुरू आहेत. एकूण 5 जणांना यात अटक करण्यात आली आहे. यामध्ये बलात्कार प्रकरणातील 2 आरोपींचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशात एकही व्यक्ती सुरक्षित नाही अशी टीका सपाच्या खासदार जया बच्चन यांनी केली आहे. अरे उत्तर प्रदेश में कहाँ सुरक्षा है? किसी की सुरक्षा नहीं है. अभी आपको घटनाएं बताऊंगी उत्तर प्रदेश की तो आप चौंक जाएंगे. हर तरह का वायलेशन हो रहा है वहाँ. एवरी काइंड ऑफ वायलेशन, वेदर इट्स एनवायरमेंट, वेदर इट्स सिक्योरिटी. लव जिहाद तो आप जानते ही हैं. काँग्रेस खासदार राहुल गांधी आज त्यांच्या वायनाड मतदारसंघात होते. तिथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पक्षानं दुभाषाची व्यवस्था केली होती पण राहुल यांनी एक वेगळीच आयडिया सुचवली. माझं भाषण विद्यार्थ्यांमधूनच कुणीतरी अनुवादित करावं असा आग्रह त्यांनी केला. मग साफिया नावाची एक विद्यार्थिनी पुढे आली. അദ്ദേഹത്തെ കൂടുതൽ ഫണ്ട് ചെയ്യാൻ വേണ്ടിയിട്ട് നിങ്ങൾ അദ്ദേഹത്തെ നിർബന്ധിതനാക്കാന്നുള്ളതാണ്. आणि यासोबत बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक. बघत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी इथं आतापासूनच अभिवादन करण्यासाठी गर्दी जमू लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सकाळी 7:45 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील. आणि या ठिकाणचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि या दिवसाच्याच औचित्य साधून बऱ्यापैकी पूर्ण तयारी आत्ता झालेली दिसून येते. ही जी दृश्य आहेत आपण पाहत आहात, इथे संपूर्ण लाइटिंग्स करण्यात आलेल्या आहेत, सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस पहिल्यांदा LED इथे बाहेर लावण्यात आलेली आहे. कारण की आतलं ज्यावेळेस लोकांना दर्शन जाताना घ्यायला अभिवादन करायला ज्यावेळेस जात असतात त्यावेळेस त्यांना ही दृश्य दिसत यावीत. आपल्या ह्या बाजूला पूर्णतः जी रांग दिसते आहे, दूरवरून लोक आलेले आहेत आणि आत्तापासूनच अभिवादन करण्यासाठी गर्दी सुरू झालेली आहे. साधारणतः वीर सावरकर रोड इथून पूर्ण ही गर्दी दिसतीये. त्यांना एका फुटपाथवरून जाण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला पूर्ण जो प्रमुख रस्ता आहे तो इथे ओपन ठेवलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात इथे लावण्यात आलेल्या आहेत आणि एक प्रकारे लोकांची सर्व व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हे दृश्य आपण पाहत आहात, दूरवरपर्यंत रांग आहे आणि आत्तापासूनच सगळे अभिवादन करण्यासाठी लोक येत आहेत. साधारणतः 25 ते 30 लाखापेक्षा अधिक लोक या भागामध्ये उद्या 6 डिसेंबरला येतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करतात. त्या अनुषंगाने देखील तयारी आणि शिवाजी पार्क परिसरामध्ये गर्दी दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेष या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता पुढच्या अर्ध्या तासात आपण दिवसभरातल्या काही मोजक्या आणि इंटरेस्टिंग घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे कांद्याची. खरं तर गेल्या महिन्याभरापासून आम्ही सत्तानाट्याच्या गोंधळामुळे वैतागलो होतो. आता तो तिढा सुटला आणि सरकार एकदाचं स्थापन झालं. मात्र आता एकाच विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे कांदा आणि फक्त कांदा. चांद्यापासून बांद्यापर्यंत चर्चेत आलेला कांदा खरेदी करण्यासाठी एका ठिकाणी चक्क कित्येक किलोमीटरची रांग लागली आहे. पाहुयात रडवणाऱ्या कांद्या. आती हूँ जी, तो डोंट वरी. मैं ऐसे परिवार से आती हूँ जहाँ अनियन प्याज का मतलब नहीं रखते हैं. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये नव्या कांद्याला 100 रुपयांचा तर जुन्या कांद्याला 150 रुपयांचा दर मिळतोय. आलो ले लो कांदे ले लो. तर कांद्याच्या या वाढलेल्या दरांमुळे शेतकऱ्याला सध्या 4 पैसे मिळू लागलेत. त्यामुळे सरकारने लगेच कांदा आयात करू नये असं पुण्याच्या बाजार समितीतले लोक म्हणतायत. परिस्थिती ही अशी अजून कमीत कमी 15 ते 20 दिवस हा महिना कंप्लीट चालेल अशी इतकी भयान परिस्थिती ही शॉर्टेजमुळे झालेली आहे. अवकाळी पावसामुळं अजून कदाचित 10-20% भाव वाढतील पण कमी होणार नाहीत, कारण मालच नाही आहेत पुढं. एरवी भल्याभल्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा आता मात्र ताटातूनही गायब झालाय. त्यामुळे खवय्यांना कांद्याची चव आता कोबीवर भागवावी लागण्याचे बुरे दिन बघावे लागतायत. गेल्या वर्षी दुष्काळ होता, गेल्या वर्षी 1 रुपयाने कांदा गेला, तेव्हा तुम्हाला काय वाटलं नाही. आणि हे वर्षी 150 गेलं की शेतकऱ्यांचं लगी वाईट. सफरचंद 200 असलं तरी चालतं. शेतकऱ्याचा कांदा एकदा 150 गेलं की तुम्हाला लगेच असं हे वाटतं ना. आता राष्ट्रीय खाद्य असणाऱ्या कांदे पोह्यांऐवजी पुण्यामध्ये बटाटे पोहे देणंही सुरू झालंय. त्यामुळे जोवर कांद्याचे दर आवाक्यात येत नाहीत तोवर कांदे पुरण काही थांबणार नाही इतकं नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा राज्यासह संपूर्ण देशातच कांद्याचे दर उच्चांक गाठत असल्यामुळे आता परदेशातून कांदा आयात करावा लागतोय. पण परदेशी कांदा हॉटेल व्यावसायिकांना ताप देतोय. कसा? पाहुयात परदेशी कांद्याची कथा. देशात कांद्याचे दर वाढले आहेत
आणि त्यामुळे आता कांद्याची आयात सुरू करण्यात आली आहे. इजिप्त, तुर्की आणि हॉलंड मधला कांदा सध्या बाजारपेठांमध्ये दाखल झालाय. पण या परदेशी कांद्याला देशी कांद्याची काही सर नाही. त्यामुळे या कांद्यानं हॉटेल व्यावसायिकांचा वांदा केलाय. परदेशी कांद्यामुळे पदार्थाचा मूळ रंगच बदलत असल्यानं हॉटेल व्यावसायिकांना या कांद्याचा काहीच उपयोग होत नाहीये. बाहेरून कांदा आलेला आहे, पण तो कांदा आपल्याला व्हेज ग्रेव्हीमध्ये काळपट होतो आणि त्याला जी चव पाहिजे ती मिळत नाही. आणि कस्टमरला जर आपल्याला चांगला मेंटेन करायचं असेल तर आपल्याला तो जुना कांदा जो आहे तोच वापरावा लागतो. त्याची ग्रेव्ही पण चांगली होते, त्याला चव पण चांगली येते. त्याच्यामुळे तो किती महाग आहे तोच घ्यावा लागतो आपल्याला. नाहीतर मग कस्टमर त्याच्यामुळे काय होतं, नवीन कांद्यावर कस्टमर नाराज होतात आणि त्याच्यामुळे धंद्यावर परिणाम होण्याचा पण हे होतो. मुंबईच्या बाजारपेठेत जरी परदेशी कांदा दाखल झाला असला तरी कांद्याचे दर हे आणखी काही दिवस खाली उतरणार नसल्याचं चित्र स्पष्ट आहे. नवीन कांदा हा आकाराने मोठा आहे, तसंच त्याची चवही फारशी रुचकर नसल्यामुळे परदेशी कांद्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. नवीन आणि मोठ्या साईजचा कांदा होता, तो घरगुती खाण्यासाठी तो कांदा चालू शकत नाही. घरातली गृहिणी जी आहे ती गृहिणी घरात तो कांदा वापरू शकत नाही. अशा साईजचा तो एक मोठी साईज आणि एक विचित्र, त्याची चवच विचित्र आहे. तर तो एक हॉटेलवाले म्हणा किंवा हे रिटेलर जे बारीक सारीक धंदे आहेत त्यांच्यासाठी तो चालणार आहे. सध्या कांद्याच्या दरवाढीमुळे गृहिणी चांगल्याच चिंतेत आहेत. त्यात आता नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारपेठेतली आवकही घटली आहे. बाजारपेठेत केवळ 96 गाड्यांचीच आवक झाल्यामुळे कांद्याचा तुटवडाही जाणवू लागलाय. लवकरच हा कांदा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल अशीच आशा करूया. विनय म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. यानंतरची बातमी आहे राजकीय वर्तुळातून. सत्तेतून पायउतार झालेल्या भाजपत नाराजीचा सूर आता उमटू लागलाय. पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे निष्ठावंत मात्र आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय. भाजपत निष्ठावंत आक्रमक, पराभूत नेत्यांची नाराजी उघड, भाजप नेत्यांमध्ये धुसफूस, राज्याची सत्ता हातातून जाताच भाजपमधील निष्ठावंतांनी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मोर्चा उघडलाय. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे त्यामध्ये आघाडीवर आहेत. 2019च्या लोकसभा विधानसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. लोकसभेत भाजपला चांगलं यश मिळालं, पण विधानसभेत सर्वाधिक जागा मिळूनही भाजपला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे आता जुन्या निष्ठावंतांनी चांगलीच उचल खाल्ली आहे. त्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी या असंतोषाला तोंड फोडलंय. पंकजा मुंडे यांची कथित नाराजी त्याला कारणीभूत ठरली आहे. पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानंतर खडसेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता हल्लाबोल केलाय. की रोहिणीताईंचा आणि पंकजाताईचा पराभव हा काही पक्षाविरोधी, पक्षाच्याच अंतर्गत विरोधी लोकांमुळे झालेला दिसतोय. प्रथम दर्शनी तरी असं दिसतंय. आणि ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या विरोधी काम केलेलं आहे अशांचे नावं मी स्वतः माननीय अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे दिलेले आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा केली आहे की कारवाई केली पाहिजे. गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी प्रकाश शेंडगेंनी देखील या वादात उडी घेतली आहे. भारतीय जनता पक्षात ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप शेंडगेंनी केलाय. भाजपमध्ये जे ओबीसी नेत्यांच्यावरती जो काय प्रकार सुरू आहे, अचानकपणे त्यांचं तिकीट कापायचं, त्यांना असं फेकून द्यायचं, आणि आत्ताच नाही, हे अनेक वर्षापासून सुरू आहे. 2019च्या निवडणुकीत भाजपनं नेत्यांची मेगा भरती केली होती. काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक बडे नेते सत्तेसाठी भाजपत गेले. त्यामुळे जुन्या निष्ठावंतांमध्ये नाराजी होती. पण लोकसभेतील यशामुळे निष्ठावंतांनी गप्प राहणं पसंत केलं. खरं तर या आयारामांमुळे निवडणुकीत भाजपला तसा फायदा झाला नाही. तसंच एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपनं ऐनवेळी तिकीट नाकारलं होतं आणि त्याचमुळे निष्ठावंतांमध्ये डावललं गेल्याची भावना निर्माण झाली होती. मात्र निवडणुकीदरम्यान दुखावले गेलेले भाजपतील काही नेते आता बोलू लागलेत. त्यामुळे आगामी काळात भाजपतील पक्षांतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईहून विवेक कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
पुण्यात पुढच्या बातमीकडे. सहकारी कारखाने आणि वस्त्रोद्योग चालवणाऱ्या काही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपची वाट धरली होती. त्याचा फायदा देखील त्यांच्या संस्थांना झाला. पण आता राज्यात सत्तांतर होताच चित्र बदलायला सुरुवात झाली आहे. ठाकरे सरकारचा साखर सम्राटांना दणका. 4 साखर कारखान्यांची थकहमी रद्द. फडणवीस सरकारचा निर्णय फिरवला. भाजपच्या आश्रयाला गेलेले साखर सम्राट आता ठाकरे सरकारच्या निशाण्यावर आल्यात. फडणवीस सरकारनं 4 सहकारी साखर कारखान्यांना दिलेली थकहमी मुख्यमंत्री ठाकरे यांनी रद्द केली आहे. त्यामुळे जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे, धनंजय महाडिक, कल्याण काळे आणि पंकजा मुंडे यांच्या सहकारी साखर कारखान्यांच्या अडचणी वाढणार आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपत प्रवेश केला होता. तर निवडणूक निकालानंतर विनय कोरे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. फडणवीस सरकारनं पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला 50 कोटी, विनय कोरे यांच्या कारखान्याला 100 कोटी, धनंजय महाडिक यांच्या कारखान्याला 85 कोटी तर कल्याण काळे यांच्या साखर कारखान्याला 75 कोटींची थकमी दिली होती. ही थकमी रद्द झाल्यामुळे या कारखान्यांना NCDC कडून कर्ज घेण्यात अडचणी येणार आहे. सहकारी साखर कारखान्यांपाठोपाठ सहकारी वस्त्रोद्योगांवरही ठाकरे सरकारनं लक्ष केंद्रित केलंय. अपात्र सहकारी वस्त्र उद्योगांना अनुदान दिल्याप्रकरणी राज्य सरकारनं चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी सरकारनं दक्षता आणि नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. हे दक्षता पथक दर महिन्याला किमान 30 वस्त्रोद्योग संस्थांची तपासणी करणार आहे. फडणवीस सरकारच्या काळातील आर्थिक निर्णय ठाकरे सरकारच्या रडारवर आले आहेत. काही सहकारी साखर कारखाने आणि वस्त्रोद्योग संस्थांना याचा फटका बसलाय. आगामी काळात तसे आणखी धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत विशेष. मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एसटी महामंडळाचा उफराटा कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. एकीकडे कर्मचाऱ्यांचे पगार थकवायचे आहेत तर दुसरीकडे खासगी कंत्राटदारांना कोट्यवधींची कंत्राटं द्यायची अशी नाराजी कामगार संघटना बोलून दाखवतीये. त्यामुळे एसटी महामंडळात नेमकं चाललंय तरी काय, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. खेड्यापाड्यात फिरणारी राज्याची लाल परी, या जीवनवाहिनीचा प्राण आता कंठाशी आलाय. उत्पन्न नसतानाही खासगी कंत्राटदारांवर महामंडळ मेहरबान असल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे असं संघटनांचं म्हणणं आहे. स्वच्छतेचा कॉन्ट्रॅक्ट आम्हाला संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर दर महिन्याला आम्हाला 100 कोटी खर्च येत होता. आज तोच खर्च जवळजवळ 465 कोटीवर गेला. आपल्या जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर माझ्या जिल्ह्याला महिन्याला 2 लाख रुपये खर्च येत होता स्वच्छतेचा. त्यामध्ये माझे जवळजवळ 5 ते 6 कर्मचारी म्हणून काम करत होते, ते अनुकंपावर लागलेले. आज तोच खर्च माझा 26 लाख झाला आहे. सगळ्याचा परिणाम असं होते की शेवटी पगाराला पैसे राहत नाहीत. ही दिवशी अशी परिस्थिती जर राहिली तर मला वाटतं काय खरं नाही, महामंडळाचं काय जगेल असं वाटत नाही. सुमारे 4,500 कोटींचा संचित तोटा झाल्याचं दाखवून एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होणार नसल्याचं विभाग नियंत्रकांना कळवलंय. त्यामुळे कर्मचारी संघटनाही संतप्त झाल्यात. स्वच्छतेच्या कंत्राटाची रक्कम 465 कोटींवर गेली आहे. त्यातच शिवशाही बस सेवा सुरू केल्यामुळे तर महामंडळ आणखीन खड्ड्यात गेलंय. शिवशाही बस सेवा ही एसटी महामंडळाला सगळ्यात तोट्यात घेऊन जाणारी ही बस सेवा आहे असं म्हटलं जातं. गेल्या 2 वर्षांमध्ये शिवशाहीचे 522 अपघात झाले, ज्यामध्ये 43 जणांचा मृत्यू झाला. आणि या बसेस एसटी महामंडळाच्या नाहीत, या बसेस या खाजगी एजन्सीजने पुरवलेल्या आहेत. जसं की रेनबो टूर्स अँड ट्रॅव्हल्स, कृपा सर्व्हिसेस, त्याच्यानंतर भगीरथी ट्रान्सपोर्ट, बाबना ब्रदर्स, ॲरॉन ट्रॅव्हल, जय एजन्सीज अशा खाजगी कंपन्यांकडून एजन्सीजकडून या बसेस घेतल्या गेल्यात, ज्यांना 19 रुपये किलोमीटर प्रमाणे यांना पैसे आणि 72 रुपयाचं जे एसटी डिझेल घेते त्या डिझेलचे पैसे यांच्याकडून तो 52 रुपयाने वसूल केले जातात. अशा प्रकारचा घाट्यातला व्यवहार कोणी कुणासाठी आणि कोणाच्या फायद्यासाठी केला हे कळायला हवं. कामगारांच्या पगाराची थकबाकी आणि वाढता खर्च बघता कर्मचारीही नाराज आहेत. 2014च्या पूर्वीचं गव्हर्नमेंट त्यावेळी त्या सवलतीची रिएम्बर्समेंट जो 17.5% टॅक्स होता त्याच्यातून तो कापून घ्या, तुमची झालेला ज्या सवलतीचे पैसे ते घ्या आणि उरलेली रक्कम आमच्याकडे भरा. ज्या सवलती सरकारने दिल्या आहेत त्या सरकारने त्याची रक्कम जर दिली नाही तर महामंडळ चालणार कसं? मागच्या सरकारमधले परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतलेल्या या निर्णयांबाबत
कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. महामंडळाला मिळणारी शासकीय सवलतही थकीत असल्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस नाजूक होत चालली आहे. दिनेश केळुसकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. तेव्हा आता किमान नवीन सरकार तरी या प्रकरणाकडे आणि या विभागाकडे गांभीर्यानं लक्ष देणार का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. यानंतर बुलढाण्यातून एक इंटरेस्टिंग बातमी. बुलढाणा जिल्ह्यात सध्या एका दगडाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दगडाचा हा व्हिडिओ बघायला मिळतोय. कसा आहे हा दगड आणि का सुरू आहे या दगडाची चर्चा, जाणून घेऊया त्या वृत्तांतातून. पाण्यावर तरंगणारा दगड. येळगाव धरणात सापडला तरंगणारा दगड. 1 किलो 50 ग्रॅम वजनाचा दगड. काय आहे तरंगणाऱ्या दगडाचं रहस्य? पाण्यात तरंगणारा दगड आहे असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. बुलढाण्यातील येळगावात पाण्यावर तरंगणारा दगड सापडलाय. आता तुम्हीच पहा हा दगड कसा पाण्यावर तरंगतोय. एकदा नाही, दोनदा नाही, तर अनेकदा हा दगड पाण्यावर तरंगत असल्याचं दिसतं आहे. हा व्यक्ती पाण्यात दगड टाकून तो बुडवण्याचा प्रयत्न करतोय, पण कितीही प्रयत्न केले तरी दगड काही पाण्यात बुडत नाहीये. शेतात काम करत असताना ब्रह्मानंद गडाख यांना हा दगड सापडलाय. दगड माझ्या हाती लागला आणि असं पाण्याकडे फेकला फेकला तर तो तरंगताना दिसल्याच्या नंतर मी अचंबा वाटला की हा दगड कसा काय तरंगू राहिला बा. तर तो दगड मी उचलला आणि परत टाकला. परत करत गेलो तरी तेच तसं दिसायला लागलं. मग कुतूहल वाटलं. या दगडाचं वजन 1 किलो 50 ग्रॅम इतकं आहे. मात्र हा दगड पाण्यावर का तरंगतोय याचं कारण शोधण्यासाठी आम्ही भौतिकशास्त्राच्या अभ्यासकांना गाठलंय. दगडाची घनता ही पाण्यापेक्षा कमी असल्यानं दगड पाण्यावर तरंगतोय अशी माहिती त्यांनी दिली. उसका बहुत ही सिंपल कारण है. आर्किमिडीज का सिद्धांत हमें ये समझाता है कि अगर किसी भी चीज की डेंसिटी पानी की डेंसिटी से कम है तो वो तैरेगा. वो जो पत्थर है उसके वो अंदर से खाली है, पोकल है, उसकी वजह से उसकी डेंसिटी 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब से कम है. इसकी वजह से वो तैर रहा है. अगर आप उसकी जगह कोई उससे भी बड़ा पत्थर लेते हैं और उसकी डेंसिटी उससे कम है, यानी कि 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब से कम है, तो वो तैरेगा. इवन जो हवा में एरोप्लेन तैरते वो इसके लिए उड़ पाते हैं हवा में. एक्चुअली आप बोलते हैं वो उड़ रहा है, पर वो एक्चुअली हवा में तैर रहा है आर्किमिडीज के सिद्धांत के हिसाब से, क्योंकि हवा भी एक तरह का लिक्विड है और पानी भी एक तरह का लिक्विड है. येळगावात हा चमत्कारिक दगड सापडल्यानं त्याचीच सध्या चर्चा सुरू आहे. तसंच हा दगड पाहण्यासाठी मोठी गर्दीही होतीये. त्यामुळे हा दगड पाण्यात का तरंगतोय याचं कारण लवकरच समोर येणं गरजेचं आहे. अमोल गावंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. आणि यासोबत बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक. बघत रहा न्यूज 18 लोकमत विशेष. ठाण्यातील बाळकुम इथल्या खाडीवरील ब्रिजवर परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली आहे. राखाडी काळ्या रंगाचे लांब पंख असलेले हे सीगल पक्षी डिसेंबरच्या आगमनानंतर यंदाही ठाण्यात दाखल झालेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करून सीगल ठाण्यात दाखल झालेत. याचाच अर्थ वातावरणात ऋतूनुसार बदल व्हायला सुरुवात झाली आहे. ठाण्यात परदेशी पाहुणे, लालसर काळी चोच, काळीभोर डोळे, राखाडी काळ्या रंगाचे पंख, बदकासारखे पाय, असं मोहक रूप असलेले हे परदेशी पाहुणे ठाणेकरांना फेब्रुवारीपर्यंत पाहता येतील. सध्या सीगल पक्षी शेव खाण्यात व्यस्त आहेत. छोटे मासे आणि खेकडे खाणं पसंत करणारे हे पाहुणे आज मात्र भावनगरी शेवेवर ताव मारतायत. परदेशी पाहुण्यांच्या आगमनामुळे परिसरातला किलबिलाट चांगलाच वाढलाय.